पुढून वळ, इकडून नाही, या साईडनं नको, इकडं सगळं पाणी. तर आमच्या ऋषीबाईला भेटलाय सॅमबाई. पूर्ण भारतभर सायकलवर यात्रा करणारा एकमेव कोपरगावचा तळमळीचा कार्यकर्ता सॅमबाई. तर कॅशचं फेरफटका चालू होता घराच्या बाहेर. हा आपला आजचा सेशन आहे. आपण डॉगला ट्रेनिंग देणार आहे मित्रांनो सकाळी सकाळी. तर मित्रांनो ट्रेनिंग झाल्यानंतर आपण आज त्यांना फिडिंगमध्ये देतो आहे चिकन राईस. तर मित्रांनो आपण डेली एवढं चिकन देतो त्यांना आणि हे नेल्स जे असतात ते कट करतात. तर कट का करता मित्रांनो, त्या चिकनच्या पॉजला जे नखं असतात त्याने आतड्यांना प्रॉब्लेम होतो किंवा आतड्यांना सूज येते, त्याच्यामुळे ते आपण कट करून टाकतो. प्रत्येकाच्या बाउलमध्ये टाकून घेतलं आपण मेरिकल पेटचं कॅल्शियम, जेणेकरून त्यांचे बोन पण स्ट्रॉंग होतील आणि त्यांची हेल्थला पण काही प्रॉब्लेम होणार नाही. आपली बंटी गेली हरून पावसाच्या विजेने, तर आपण त्याला चाललोय शोधायला. झाला किती मोठं पाणी साचलं, आमच्या गाड्या खाली चाललेल्या आहे पाण्यात. लई पाऊस झालेला आहे. विहिरीची गाडी हवा, दूध सुद्धा पाण्यात चाललंय हवा. पाऊस थांबो, पिकं पाणी गेले, साहेबीनी गेले पाण्यात. तर सॅमबाई भेटले ऋषीबाईला. तर सॅम भाऊचं वैशिष्ट्य आहे की ते सायकलवर पूर्ण भारताची यात्रा त्यांनी पूर्ण केली नाही. 12 ज्योतिर्लिंग पण त्यांनी सायकलीवर केले. तर मित्रांनो सॅमबाईला कोण कोण ओळखतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. काय करणार, मला वेळ नाही, आधीच मी झालं नाही. तर इथून पुढे गेला का परत पुढं बाबाजी मंदिर तिथून खालून रस्ता आहे डायरेक्ट. इथून टप्पा आहे डायरेक्ट. पुढून वळ, इकडून नाही, या साईडनं नको, इकडं सगळं पाणी. सॅमबाईला रस्ता सांगितलाय ऋषीबाईंनी आणि जी ट्रॉफिक होतीये ती ऋषीबाईंनी थोडी मदत केलेली आहे. सगळ्या ट्रकवाल्यांना रस्ता दाखवलाय. कुठून वैजापूर, कुठून संभाजीनगर आणि कुठून नगर, सगळ्यांना रस्ता सांगितलाय. वैजापूर इथून गेल्या का म्हणजे मधून डायरेक्ट सरळ जायचं, डायरेक्ट एकदम भारी रस्ता आहे. भेटली ना भाई आमची बंटी. 4 तासापासून शोधित होतो, एकाने बांधून ठेवेल होती. तर विजेचा आवाज झाला किंवा फटाक्याचा आवाज झाला तर आमची बंटी जाते पळून. तिला आपण मागच्या 4 तासापासून शोधत होतो. तर ती फायनली आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्या तिच्या घरी आलेली आहे. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. जय श्रीराम.